आता आपण बघत विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। दूषित पाण्यामुळे नांदेडच्या नेरली गावातील 300 जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास। ग्रामपंचायतीद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या नळाला दूषित पाणी, चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल। आमदार बालाजी कल्याणकर यांची माहिती। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी। मंदिर स्वच्छतेला सुरुवात, दर्शन आज बंद। परभणी जिल्ह्याच्या पूर्णामध्ये ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक। नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। 30 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार। कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात थकबाकीचा पहिला हप्ता मिळणार। बीडच्या परळी तालुक्यात मुसळधार पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान। सोयाबीनसह कापसाच्या शेतात साचलं पाणी। किसान सभेच्या जिल्हाध्यक्षांकडून शेतीची पाहणी।